हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे टीएस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इट वॉन्ट्स, त्यानंतर इट डज नॉट वॉन्ट आणि डज इट वॉन्ट अशा प्रकारचे अनुक्रमे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि क्वेश्चन टाइप सेंटेन्सेस पाहणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। इट वॉन्ट्स, त्याला पाहिजे। आता इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आहे आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की इट हे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन आपण निर्जीव वस्तूंसाठी, त्याचबरोबर प्राण्यांसाठी, वेळ दाखवण्यासाठी आणि अंतर, हवामानाविषयी बोलताना, इमारतीविषयी बोलताना अशा प्रकारच्या गोष्टींविषयी बोलताना आपण इट या प्रोनाउनचा वापर करतो। मग असाच वापर आपल्याला इथे करायचा आहे आणि इट वॉन्ट्स पासून आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत। समजा आपल्याला असं म्हणायचं आहे की जगण्याला ऑक्सिजन पाहिजे, हो ना, जगण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते। मग हे सेंटेन्स आपण इंग्लिश मध्ये कसं बोलणार? लाईफ वॉन्ट्स ऑक्सिजन, जगण्याला ऑक्सिजन पाहिजे। आणखी एक उदाहरण पाहूयात, जसं की मोबाईलला चार्जिंग पाहिजे। हे सेंटेन्स आपण कसं बोलणार? मोबाईल वॉन्ट्स चार्जिंग। अशा पद्धतीने आपल्याला निर्जीव वस्तूंचा, त्यानंतर प्राण्यांचा, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा वापर करून आज इट वॉन्ट्स पासून आपल्याला सेंटेन्सेस बनवायचे आहेत। लाईफ वॉन्ट्स ऑक्सिजन, लाईफ वॉन्ट्स ऑक्सिजन, जगण्याला ऑक्सिजन पाहिजे। बाईक वॉन्ट्स पेट्रोल, बाईक वॉन्ट्स पेट्रोल। आपण असंही सेंटेन्स बोलू शकतो जसं की व्हेकल वॉन्ट्स फ्युएल, व्हेकल वॉन्ट्स फ्युएल। व्हेकल म्हणजे वाहन आणि फ्युएल म्हणजे इंधन। व्हेकल वॉन्ट्स फ्युएल, वाहनाला इंधन पाहिजे। अशा प्रकारे सेंटेन्स बोलले जाते। पुढचं सेंटेन्स पाहूयात। मोबाईल वॉन्ट्स चार्जिंग, मोबाईल वॉन्ट्स चार्जिंग। नेक्स्ट सेंटेन्स, टीव्ही वॉन्ट्स इलेक्ट्रिसिटी, टीव्ही वॉन्ट्स इलेक्ट्रिसिटी, टीव्हीला इलेक्ट्रिसिटी पाहिजे। टीव्ही वॉन्ट्स इलेक्ट्रिसिटी। चेअर वॉन्ट्स लेग्स। अशा प्रकारे इट वॉन्ट्स पासून पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे आहेत आणि या पॉझिटिव्ह सेंटेन्सेसचा वापर इंग्लिश बोलताना करायचा आहे। या सेंटेन्सेसची आपण पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया। लाईफ वॉन्ट्स ऑक्सिजन, लाईफ वॉन्ट्स ऑक्सिजन। बाईक वॉन्ट्स पेट्रोल, बाईक वॉन्ट्स पेट्रोल। व्हेकल वॉन्ट्स फ्युएल, व्हेकल वॉन्ट्स फ्युएल। मोबाईल वॉन्ट्स चार्जिंग, मोबाईल वॉन्ट्स चार्जिंग। टीव्ही वॉन्ट्स इलेक्ट्रिसिटी, टीव्ही वॉन्ट्स इलेक्ट्रिसिटी। चेअर वॉन्ट्स लेग्स, चेअर वॉन्ट्स लेग्स। ही झाली आपली इट वॉन्ट्स पासून पॉझिटिव्ह सेंटेन्सेस। आता आपण इट डज नॉट वॉन्टची निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवून पाहूयात। पॉझिटिव्ह सेंटेन्स नंतर आता आपण इट डज नॉट वॉन्ट पासून निगेटिव्ह सेंटेन्स बनवूयात। इट डज नॉट वॉन्ट, त्याला पाहिजे नाही। मोबाईल डज नॉट वॉन्ट चार्जिंग, मोबाईल डज नॉट वॉन्ट चार्जिंग, मोबाईलला चार्जिंग पाहिजे नाही। मोबाईल डज नॉट वॉन्ट चार्जिंग। कार डज नॉट वॉन्ट न्यू टायर्स, कार डज नॉट वॉन्ट न्यू टायर्स।
माय रूम डज नॉट वॉन्ट डेकोरेशन. माय रूम डज नॉट वॉन्ट डेकोरेशन. School does not want new building. School does not want new building. शाळेला नवीन इमारत पाहिजे नाही. Book does not want cover. Book does not want cover. अशा पद्धतीने it does not want पासून सेंटेन्सेस बनवायचे आणि या सेंटेन्सेसचा यूज इंग्लिश स्पीकिंग मध्ये करायचा. पुन्हा एकदा आपण या सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करूया. मोबाईल डज नॉट वॉन्ट चार्जिंग. मोबाईलला चार्जिंग पाहिजे नाही. कार डज नॉट वॉन्ट न्यू टायर्स. कारला नवीन टायर्स पाहिजे नाहीत. माय रूम डज नॉट वॉन्ट डेकोरेशन. माझ्या रूमला डेकोरेशन पाहिजे नाही. स्कूल डज नॉट वॉन्ट न्यू बिल्डिंग. शाळेला नवीन बिल्डिंग पाहिजे नाही. बुक डज नॉट वॉन्ट कव्हर. पुस्तकाला कव्हर पाहिजे नाही. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्सेस नंतर आता आपण क्वेश्चन टाइप सेंटेन्सेस बनवूयात. डज इट वॉन्ट. त्याला पाहिजे का. डज कॅट वॉन्ट लव. डज कॅट वॉन्ट लव. मांजरीला प्रेम पाहिजे का. अशा प्रकारे क्वेश्चन्स तयार करायचे. येथे आपण पेट अॅनिमलचा वापर करून सेंटेन्स बनवला आहे. डज बुक वॉन्ट कव्हर. डज बुक वॉन्ट कव्हर. पुस्तकाला कव्हर पाहिजे का. डज हार्ट वॉन्ट फिलिंग्स. डज हार्ट वॉन्ट फिलिंग्स. हृदयाला भावना पाहिजेत का. Does computer want more RAM? Does computer want more RAM? अशा पद्धतीने आपल्याला क्वेश्चन्स तयार करायचे आहेत आणि या क्वेश्चनचा वापर करून इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करायची आहे. Does photo want clarity? Does photo want clarity? अशा पद्धतीने इट वॉन्ट पासून पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, इट डज नॉट वॉन्ट पासून निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि डज इट पासून क्वेश्चन टाइप सेंटेन्सेस आपल्याला बनवायचे आहेत. आणि या तिन्हीचा वापर आपल्याला इंग्लिश लँग्वेज बोलताना करायचा आहे. तर आपण एकाच व्हिडिओमध्ये तिन्ही प्रकारचे सेंटेन्स फॉर्मेशन बघितले आहेत, त्याची प्रॅक्टिस सुद्धा केली. आय होप तुम्ही या सेंटेन्सची नक्कीच प्रॅक्टिस कराल